विद्यार्थी मित्रांनो, समूहदर्शक शब्द आपण बघणार आहोत. आंब्याच्या झाडाची काय असते तर राई असते. प्रश्नपत्रिकांचं काय तर संच आहे बघा. उंटांचं काय तर तांडा. पालेभाज्यांची गड्डी किंवा जुडी आपण म्हणतो नाही का, मेथीची जुडी, शेपूची गड्डी, तसेच पालेभाज्याची काय गड्डी किंवा जुडी असते बघा. करवंदाची जाळी. पहाडावरती करवंद असतात बघा, तो करवंदाचे खूप जाळे असतात, तर करवंदाची काय जाळी आहे बघा. फुलझाडांचा काय आहे ताटवा. फुलझाडांचा ताटवा आहे. खेळाडूचा संघ आहे. खेळाडूंचा संघ. भाकऱ्यांची किंवा रुपयांची काय चवड. गवताचा भारा. आपले गावाकडे म्हणतात बघा, एक गवताचा भारा आणला मी आताच. यात्रेकरूंची जत्रा. जहाजांचा काफिला. वाद्यांचा वृद्ध. द्राक्षांचा घट किंवा घोस. माणसाचा जमाव. माणसाचे जमाव होतात, आपण म्हणत नाही का, काय भांडण वगैरे झाले तर माणसं जमाव झाले, तर माणसाचं काय माणसाचा जमाव आहे. नोटांचे काय आहे तर पुडके. मेंढ्यांचा कळप. वेलींचा कुंज. हरिणांचा कळप. पक्ष्यांचा थवा. आता पक्षी खूप कमी झाले आहे, अगोदर पक्ष्यांचा असा थवा उडायचा बघा. उपकरणाचा संच. प्रश्नपत्रिकांचा देखील संच आहे आणि उपकरणाचा संच आहे. प्रवाशांची झुंबड. पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. आपली आई नेहमी म्हणते पुस्तकांचा गठ्ठा पडलेला आहे, तरी त्यात अभ्यास करायचा पत्ता नाही. केळ्यांचा लोंगर किंवा घट. हे केळ्यांचा लोंगर किंवा घट यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. फळांचा घोस. किल्ल्यांचा जुडगा. बांबूंचे बेट. गुरांचा कळप. महिलांचे मंडळ. महिला मंडळ लग्नामध्ये म्हणतात महिला मंडळ जेवणासाठी येण्याची कृपा करावी, तर महिलांचं काय मंडळ. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी. आपण म्हणत नाही का, उन्हाळ्यामध्ये जास्त तर गावाकडची जे असतात की चोरांची टोळी आलेली बघा, तर चोरांची काय टोळी लक्षात ठेवा. आणि दरोडेखोरांची काय टोळी. वस्तूंचा संच. तारकांचा पुंज. विद्यार्थ्याचा गट. शाळेमध्ये विद्यार्थ्याचा असं गट बनवलेलं असायचं बघा, अ गट ब गट त्याप्रमाणे. धान्याची रास. मुंग्यांची रांग. मुंग्यांची रांग चालते बघा, एकामागे एक चालत राहते मुंग्या, तर मुंग्यांची रांग. नारळाचा ढीग. हत्तीचा कळप. सैनिकांचे पथक. तुकडी किंवा फलटण. पुढं उतारूंची कायचं झुंबट. पाठ्यपुस्तकाचा संच. हे बघा, प्रश्नपत्रिकाचा संच, उपकरणाचा संच, पाठ्यपुस्तकाचा संच. केसांचा झुपका किंवा पुचका. केसांची बट किंवा जट. पिकत घातलेल्या आंब्याची काय अडी. हे बघा, हे आलेलं आहे प्रिवियस इयर क्वेश्चन. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते तर अडी. काजूंची किंवा माशांची काय गाथण. फुलांचा गुच्छा. गाईगुराचे खिल्लार. मडग्यांची उतरण. गवताचा पेंढी पण येऊ शकतो किंवा गंजी पण. गवताची पेंढी असं पण येऊ शकतो. लाकडाची किंवा ऊसाची काय मुळी. ऊसाची मुळी आणली. तारांचा पुंजका. विटांचा किंवा कलिंगडचा काय ढीग. कलिंगड. कलिंगड कशाला टरबूजला म्हणतात. दुर्वाची काय जुडी. मुलांचा मुलांचा घोळका. नाण्यांची चळत. विमानांचा ताफा. साधूंचा काय तर जथा. आता थोडक्यात प्रश्न पण करून घ्या. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा काय झुबका. हे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे भावांनो. नंबर 2 आहे लोंगर असणे. लोंगर असतो बघा कशाचा केळ्यांचा. नंबर 3 आहे गाथण असते कशाची काजूची. नंबर 4 आहे चळत असते कशाची तर नाण्यांची चळत असते. नंबर 5
समूहदर्शक शब्द लिहा. गायचं काय? कळप. गाईचा कळप. पिकत घातलेले आंब्याची अढी. 7. उंटांचा काय असतो? तांडा. फुलझाडांचा काय आहे? ताटवा. नंबर 9. खाली शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा काय आहे? जमाव. तसे सैनिकाचे तिन्ही पथक पण आहे, पलटण पण आहे आणि तुकडी पण आहे. धन्यवाद.